सोय श्री राम प्रभु ऐकती, सोय श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती, सोय गुरुदत्ता नमितो माता, आशीष मज द्यावा, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, हृदय सत्यमेव शिवं सुंदर ते दर्शन सदा घडावे, दर्शन सदा घडावे, दर्शन सदा घडावे, दर्शन सदा घडावे, भजनगार संगीत रत्न कोकण रत्न गुरुवर्य श्रीधर मुंडेकर. धन्यवाद.
अतिशय सुंदर असं भजन बुवानी 13 मात्रा 14 मात्रा 10-11 मात्रा या ठिकाणी घेऊन सादरीकरण केलेले नाही काय. या ठिकाणी 13 मात्रा घेण्याचा प्रयत्न करतोय बुवा. प्रथमच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुमच्या समोर करतोय, कारण मला एवढंच माहिती आहे की फक्त एकच असं व्यक्तिमत्व आहे, कोणत्याही छोट्या मोठ्या बुवांसमोर भजन जर करायचं असेल डबल वारी मत फक्त फोन करायचा, बुवा वारी करायची आहे, समोर बुवा कोण आहे कधी विचारणार नाही. असं एकमेव भजनी रत्न असेल ते म्हणजे सिंधुरत्न विनोदजी चव्हाण गोयचा. जोरदार त्यांच्यासाठी चालवं. म्हणजे छोट्या मोठ्या माणसांना घेऊन सोबत चालणं. नाहीतर आज कसं आहे ब्रॅकेट ठरलेली आहे, ह्यो नाहीतर नको वारी. म्हणजे परिस्थितीला बेकारा. भविष्यात आमच्यासारखी माणसं इंग्रलेकर बुवा म्हणजे खरंच सांगतो म्हणजे खूप मागे राहिले. मोठमोठे भजनी बुवा ह्याच्यासाठी मागे राहिले आहेत. म्हणजे आम्ही मोठे नाही पण आमच्यापेक्षा मोठे आहेत ते सुद्धा मागे राहिले. म्हणजे आमका ह्योच नाही तर ती वारी नसली तरी चालत. काय आहे काय माहिती नाही, रोज तास ऐकतो पण असं देत कसं आहे बाबा याचा काय करायचं कर साऊंड दत्त त्याच्याकडे विषयाकडे लक्ष देऊ. एकदा जोरदार काय आमच्या साऊंडवाल्यांसाठी होते, कारण मालाडवरनं सोबत घेऊन आलो कारण तुमच्या सेवेसाठी नाही काय. जोपर्यंत आम्ही इथे भजन करतोय त्याच्या हातात सगळा त्यांनाकडे बंद केल्याने आमचा व्हायचं संपलं नाही. असं अतिशय सुंदर बुवानी सांगितलं भजनामध्ये गर्दी कमी असली तरी चालेल पण ते भजनेचे चाहते असले पाहिजेत. माझी एवढीच इच्छा आहे की एक वेळ आयुष्यात चाहत्यांची संख्या कमी झाली तरी चालेल, चाहत्यांची संख्या कमी झाली तरी चालेल, जळणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. तेव्हा समजा आपली प्रगती होत चालली आहे. लक्षात घ्या. बोनी सांगितलं की थंडी वाजल्यामुळे तबला उतारता म्हणजे चढतं म्हणाले. तर माझ्या हिशोबाने थंडी वाजल्यानंतर तबली उतारतं. काय म्हणतात आता आपण इथं बसलो पण बाहेर गेल्यानंतर माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहे, त्यांच्या मनात एकच विचार असणार बाहेर गेल्यानंतर काय ती थंडी आणि घरी गेल्यानंतर ढीकभर भांडी. काय कोणाला माहिती आहे नाही. खरंच एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला स्वतःसाठी सर्वांनी मारून घ्या. कारण शून्यात न शून्य गेला बाकी राहिला शून्य, शून्यात न शून्य गेला बाकी राहिला शून्य. आणि या गोराई नगरीत भजन करायची संधी मिळाली. हेच आमचं भाग्य, हेच आमचं पुण्य आणि हेच आमचं भाग्य. कारण आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही या महाराष्ट्रात जन्माला आलो, साधू संतांच्या महाराष्ट्राच्या भूमीत आम्ही जन्माला आलो म्हणून हे भजन पूजन चालू आहे. आणि जोपर्यंत भजन पूजन बुवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला भियायची काही गरज नाही. किती कोरोना होते आता मला वाटतं 2 दिवसापूर्वी काहीतरी श्रीलंकेमध्ये मोठं वादळ झालं आणि जवळजवळ कितीतरी लोक त्याच्यामध्ये विस्कटले गेले. परिस्थिती लय बेकार आहे, कधी काय होईल सांगता येणार नाही. आपले सुद्धा हाल तसेच. पण त्या दत्ताच्या चरणी आपण एकच विनंती करायची सगळ्यांना सुख शांती समाधान आणि आनंद आणि निरोगी आयुष्य देऊन वर्षानुवर्ष हे बा दत्तात्रय तुझी सेवा या सर्वांच्या हातनं अशीच होऊ दे अशी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी 13 मात्रा घेण्याचा प्रयत्न करतोय. 100% मनोरंजन होणार. कारण बोली कसं 1 2 3 4 5 6 7 8 मला वाटलं शाळेत शिकवतो की काय. मी आता 2 दिवसापूर्वी एका लग्नात गेल्या दिसायत बारक्याचा पोरग्या येईल बुवा. एका मी म्हटलंय बाई शाळेत जातात तर होय म्हटलं काय तुझी तर मला 3री म्हटलं मला 4 जलचर प्राण्यांची नावं सांग. त्यानं म्हटलं बेडूक. मी म्हटलं बाई बरोबर आणि सांग तिघांची नाव. म्हणाली त्याची आई, त्याचा बाबा, त्याचा काका. म्हणजे पोरा किती पुढे गेले लक्षात घ्या. आणि आता मला कसा तर कलियुगाचा आहे. काय म्हणताय वर अतिशय सुंदर असं बुवानी सांगितलेलं आहे. आणि जोक करायला कुठे जायची गरज नाही. रस्त्यावर उभे राहिल्यानंतर सुद्धा जोक्स होतो नाही काय. गाडीच्या मागे लिहिलेलं असणार आई वडिलांच्या आशीर्वाद आणि खाली लिहिलेलं असणार भाड्या नाही मिळेल. कधीच शक्य नाही. लक्षात या जन्मात खरी नाही. सगळं विकत घेता येईल पण आई वडील नाही. बुवाने सांगितलंय बघा आई वडिलांची सेवा हे एकच आयुष्यात जर करायचं असेल तर फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा करा. जर तुम्हाला कुठे जर काही कमी पडलं तर कसं बुवांना फोन करा, तुमच्या घरपोच सगळं होणार. आणि जो वारकरी आणि शेतकरी ही दोनच माणसं या धर्तीवरती आहेत ती आपल्या आई वडिलांची सेवा करतात. आणि त्यांची माणसं कधी रुद्राश्रमात जाणार नाही. लक्षात घ्या. ज्याच्या घरात आई वडील आहेत ना त्याच्यापेक्षा दुसरी श्रीमंती कोणतीच नाही. तुम्ही घरात किती मोठे कुत्रे पाळा त्याचा काय उपयोग नाही. ज्याच्या घरात आई वडील हसताना दिसतात ना त्याचं घर नेहमी सुख शांतीने समाधानाने भरलेलं असणार. एकदा जोरदार टाळ्या प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी बोलत असो. प्रथमतः परमेश्वराचं भजन व 13 मात्रा या ठिकाणी सादर करतो आणि पुढे चालतोय. कारण आजच्या भजनाची सुरुवात रामकृष्ण हरिनामाने आपण करूया. कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या कलियुगामध्ये फार गरजेचा आहे. आणि प्रत्येकाने एकदा तरी रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय पुढे जायचं नाही. लक्षात घ्या. कारण राम हा काही कमी नव्हता. श्रीलंकेत जाण्यासाठी जो
सेतू बांधला गेला, तो दगड पाण्यावरती राम नामाने तरला, एवढी ताकद त्या रामनामामध्ये होती नाही काय. कारण रावणाने सुद्धा अनेक दगड पाण्यात टाकले, आपल्या नावाने एक सुद्धा दगड पाण्यावरती तरला नाही. त्याची मंदोत्री त्याची सुंदर पत्नी, मग ती जगात अशी सुंदर बायको कोणाची नाही, एवढी त्याची सुंदर बायको सुद्धा बुकात लिहिलेलं आहे. असंख्य दगड पाण्यात टाकले, एक सुद्धा तरला नाही. ती म्हणाली हे तुमचं काम नाही, तुम्ही मागे चला. तेव्हा रावण म्हणाला तू फक्त 10 पावलं मागे जा, आता टाकेन तो दगड पाण्यावर तरेल. आणि हे ऐकल्यानंतर ती बिचारी मागे गेली आणि त्यांनी त्या दगडावरती आपलं नाव लिहिलं. रावणने खाली लिहिलं, तुला रामाची शपथ आहे जर बुडाला पाण्यात तर. आणि तो दगड पाण्यावर तडा, एवढी ताकद त्या रामनामामध्ये आहे. म्हणून रामनामच शेवटी आपल्याला तारणार आहे. म्हणून एकदा रामनामाने या भजनाची आपण सुरुवात करूया. कारण हरिभजन एकच अशी गोष्ट या धर्तीवरती आहे, तुम्ही किती जरी काय अति केलात ना तरी त्याची माती होणार, मात्र नामस्मरण तुम्ही कितीही करा त्यातून प्रगतीच होणार. हे तिवार सत्य लक्षात घ्या. आणि भजनच आपल्याला तारणार, हे तिवार सत्य आहे. तुम्हाला जर आजारातून मुक्ती करावायची असेल, तुम्हाला कोणतेही संकट तुमच्यावर होते, हे रामनाम तुमच्या मुखात आहे ना, तोपर्यंत काय घाबरायची गरज नाही. लक्षात घ्या, रामनाम शेवटपर्यंत रामनामच आपल्याला आहे. जन्माला आल्यानंतर भजन आपल्या पूर्वजांनी केलं होतं. मगाशी अनाउन्समेंट केली की या मंदिरात कित्येक वर्षापूर्वी बारी झाली होती, यावर्षी पुन्हा होते. 100% सांगतोय, दोन्ही भुवांच्या वतीने तुम्हाला गावी देतोय. या ठिकाणी कोणताही वाईट शब्द अपशब्द न येता या ठिकाणी परमेश्वराचं भजन. पुढच्या वर्षी तुम्ही माका एक वेळ नाही बोलवू शकत, पण विनोद बुवांना या ठिकाणी 100% बोलून या परमेश्वराच्या ठिकाणी पुढच्या वर्षी सुद्धा डबल बारीच होणार. बुवा जोडी कधी घेतील तेव्हा घेतील, पण मी त्यांना बोलवते ना जोडी माझ्यावरून, काय चिंता नाही. सादाला धानी धानी रमा रमा गसानी धनी सा मला वाव तुझे चरणी, मला वाव तुझे चरणी, मला वाव तुझे चरणी, मला
नारायण लक्ष्मी